सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. संगणकाच्या संदर्भातील संपूर्ण प्रकरणाची जी फ्री लेक्चर सिरीज आहे ती तुम्ही पाहत आहात. ओके, या व्हिडिओमध्ये काय असणार आहे जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल, अन्यथा स्किप करून तुमचा वेळ वाचवाल. तुमचा वेळ आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सर्वप्रथम CPU बद्दल माहिती. प्रकरणाचं नाव तुम्हाला दिसते. एकूण 18 ते 20 PPT असल्यामुळं साधारणपणे 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागू शकतो. दुसरा मुद्दा, एकूण प्रश्न किती आले होते हे पण लगेच सांगणार आहे सुरुवात करायच्या अगोदर. आणि टर्निंग पॉईंट्स ॲपविषयी मार्केटिंग. ओके, जे स्वतःचं आहे, म्हणजे मी स्वतःच त्याच्यामध्ये सर्व करतो टेस्ट सिरीज किंवा पण त्याचे मार्केटिंग म्हणजे ओघवता शिकवत असतानाच मी माझ्या ओघवता बोलताना जर आलं तरच ते मार्केटिंग. तरी पण विनंती आहे, टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करून घ्या आणि आरोग्य सेवक सायंट इन्स्पेक्टर यांचा वापर करा. म्हणजे टेस्ट सिरीज वगैरे काय असतील ते तिथं जॉईन व्हा. तुम्हाला योग्य ते भेटतील. ते 149च्या आतच आहेत सगळे. 21 रुपीजपासून ते 149. ओके, तर चला मेन जो आजचं प्रकरण आहे, प्रकरण 4 CPU. अर्थात CPUला वेगळं प्रकरण करायचं कारण एक सांगून देतो. आता मागच्या जुने नाही करत मी, 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत झालेल्या परीक्षाचा विचार करता एकूण प्रश्न जे होते, एकूण प्रश्न येथे आले होते 25 प्रश्न आले होते. त्यात तलाठीला फक्त CPU या प्रकरणावर 3 प्रश्न होते आणि अंगणवाडी मुख्य सेविका जी पेपर झाला, ओके, अंगणवाडी मुख्य सेविका जो पेपर झाला त्या पेपरामध्ये साधारणपणे 15 प्रश्न जे होते ते CPUवरच होते. बरं, आता संगणकाचा अभ्यासक्रम कोणाकोणाला आहे हे पण सांगून देतो ज्यांनी सुरुवातीला जॉईन केलेलं आहे. एक SI साठी आहे, ग्रामसेवकसाठी आहे. सॉरी, एका विद्यार्थ्यांना पिवळा कलरचा वापरा म्हणले तर पिवळा कलरचा वापरतो. ग्रामसेवकसाठी आहे, तलाठीसाठी आहे. ओके, त्यानंतर हे 2-3 झाल्यानंतर महत्त्वाचं जे सिलेबस दिलेलं आहे, कृषी सेवकला पण त्यांनी दिलेलं आहे. कृषी सेवक यासाठी पण त्यांनी दिलेलं आहे. ओके, म्हणजे आता ही जी संगणक आहे ओव्हरऑल न्यायालयीन भरतीसाठी त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. न्यायालयीन भरतीमध्ये देखील 5 ते 7 प्रश्न यापूर्वी यावर आलेले आहेत. CPU बद्दल संगणकाचा विचार सोडून द्या, फक्त संगणक तर पूर्ण सिरीज आहे. त्या MS Excel, MS Word, पॉवर पॉईंट, त्यानंतर NTPC, रेल्वे ग्रुप D आणि SSC CGL वगैरे त्या परीक्षेत तर आहेतच. त्यांचा तर विचार आपण सध्या करणार नाही. त्यांचे प्रश्न आणि आपल्या प्रश्नामध्ये थोडाफार साम्यता आढळते आणि कुठंतरी एखादी आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे. ओके, म्हणजे काय असते, एक विद्यार्थी म्हणून तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे जॉईन होता त्यावेळेस तुम्ही बहुत पर्याय बघत असता, त्यामुळं तुम्हाला माहिती पाहिजे की कुठं काय आलेलं आहे. तर ओके, आजचा व्हिडिओ जो की 15 ते 20 मिनिटाचा होऊ शकतो, झालेला तर 3 ते 20 मिनिट, 3 मिनिट 20 सेकंदाचा. तर मग मुद्दा जो आहे, जिथं जिथं प्रश्न आला ते मी तुम्हाला ऑब्व्हियसली सांगणारच आहे. CPU बद्दल माहिती बघा. CPU हा संगणकातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ओके, ही झाली एक स्टार्टिंगची थेरी. आता हा जो CPUचा फुल फॉर्म आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, परीक्षेला विचारलेला आहे का, तर हो विचारलेला आहे. त्यामुळे सर्वांनी हे जे आहे ते पाठ करायचं आहे. CPU हा संगणकाचा मेंदू जो मानला जातो आणि सूचनावर प्रक्रिया करण्यासाठी आणि गणना करण्यासाठी हाच जबाबदार असतो. तर मुद्दा या प्रश्नामध्ये संगणकाचा मेंदू कोणता घटक आहे किंवा कोणतं उपकरण आहे असा प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी कशा संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते असा प्रश्न आहे. पर्यायामध्ये रॅम, CPU, मॉनिटर, हार्ड डिस्क असे पर्याय होते. तर अर्थात त्याचं उत्तर CPU आहे. ओके, म्हणजे या एका PPTमध्ये तुम्हाला 2 प्रश्न यापूर्वी याच्यावरती विचारलेला आहे. त्यानंतर तुम्हाला एक जनरल प्रश्न विचारलेला आहे की CPUचं प्राथमिक कार्य काय. हे बघा, तुम्ही पुस्तक वाचताय, माझं एकच म्हणणं आहे की आपल्याला पगार मिळाला पाहिजे लवकरात लवकर, त्यासाठी शासकीय नोकरी मिळायला पाहिजे. म्हणून शिकवत असताना थेरीसोबत प्रश्न काय आले होते ते तुम्हाला सांगणार आहे. कारण माझ्याकडे 2 स्क्रीन असल्यामुळं मी प्रॉपरली तुम्हाला PYQ देखील माझ्यासमोर ठेवून तुम्हाला सांगतोय ती. ओके, लगेच आठवत नसतंय, परंतु मी तुम्हाला टू द एक्झाम पॉईंटच सांगणार आहे, बाकी काहीच सांगायचा माझा उद्देश नाही. तर बघा, या ह्याच्यामध्ये
सूचनांवर प्रक्रिया करण्यासाठी आणि गणना करण्यासाठी हे जे आहे हा देखील प्रश्न आलेला आहे. पण प्रश्न विचारत असताना संगणक प्रणालीमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे प्राथमिक कार्य असा विचारलेला आहे, जे पुढे आपल्याला कव्हर होऊन जाईल. संगणकाच्या आता आपण सीपीयूचे थोडक्यात माहिती जे आहे ते पाहू आणि त्यावर कुठे प्रश्न आला होता ते देखील स्पष्ट करून घेऊ. एकतर सर्वप्रथम संगणकाचा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे सीपीयू. ओके. त्यानंतर सीपीयूचा वापर प्रविष्ट केलेल्या डाटावर किंवा डेटावर प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. संगणकाच्या इतर भागामधील डेटाचा प्रवाह आणि नियंत्रण करण्याचे काम जे सीपीयूचे असते किंवा त्याचं काम असतं. सीपीयू हा संगणकातील हार्डवेअर, सॉफ्टवेअर, युजर इनपुट, आउटपुट इत्यादी ठिकाणाहून मिळालेला डाटा जमवून ठेवतो. ओके. हे काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला उगाच सहज जरी वाचल्या तरी लक्षात राहतात. ओके. डेटा शब्द वापरा किंवा डाटा वापरा, काही अडचण येत नाही. त्यानंतर आता जे काही पॉईंट्स आहेत ते जरा पाहून घेऊया. संगणक प्रणालीमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे प्राथमिक कार्य जर असा प्रश्न असेल तर सूचनांची अंमलबजावणी करणे आणि टास्क व्यवस्थापित करणे हे त्याचं प्राथमिक कार्य, प्रायमरी फंक्शन आहे. सीपीयूचे कंट्रोल युनिट डेटा किंवा डाटा ट्रान्सफर व्यवस्थित करणे आणि सूचनांची अंमलबजावणी करणे यासाठी कारणीभूत आहे. काय हे परीक्षेला प्रश्न आला आहे का? हो, यावर आलेला आहे. संगणक प्रणालीतील सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या कार्याचे सर्वोत्तम जर तुम्हाला वर्णन करायचं झालं तर ते अंमलात आणणे किंवा गणना करणे. आता ALU यावर देखील प्रश्न आलेला आहे. आता ALUचं कार्य जे काय आहे ना, कॅल्क्युलेशन ओके, कॅल्क्युलेशन करणं आणि त्यानंतर तुलना, त्याला इंग्रजीमध्ये तुम्ही म्हणू शकता कंपेरिंग. ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या ALUच्या आहेत. अरिथमॅटिकल लॉजिकल युनिट. ओके. याचं विस्तारित रूप देखील विचारलेलं आहे. ALUचं विस्तारित रूप काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे. अरिथमॅटिक लॉजिक युनिट असा त्याचा जो आहे तो फुल फॉर्म आहे. ओके. जर समजा काही चुकत असेल कृपया कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता. ओके. त्यानंतर आहे पुढचा पॉईंट. विंडोजमध्ये स्लीप मोड म्हणजे सीपीयू लो पॉवर स्थितीत प्रवेश करत असते. म्हणजे जर समजा वापरलं नाही, काही केलं नाही तर ते जे आहे ती लो पॉवर कंझ्युम करत असतं. ही एक गोष्ट लक्षात घ्या. कॉन्टेक्स्ट स्विचिंग जे योग्य वाटेल ते विचार करा. एका प्रोसेसमधून दुसऱ्या प्रोसेसमध्ये सीपीयूचे नियंत्रण हस्तांतरित करणे याला कॉन्टेक्स्ट स्विचिंग असे म्हणतात. ह्याची डेफिनेशन लक्षात पाहिजे बरं का. डेफिनेशन तुम्ही कृपया करून लक्षात ठेवा, कारण या डेफिनेशनवर प्रश्न परीक्षेत आलेला आहे. त्यानंतर आपली पुढची PPT आहे. आता ही जनरल प्रश्न आहे. ठीक आहे. संगणक क्रांतीने आधुनिक युगात परिवर्तन घडवून आणलेलं आहे. ठीक आहे. डेफिनेशन वगैरे ह्याची काही गरज नाही, पुस्तकाचा पाठ किंवा हे सांगायचे आहे. परंतु ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो का किंवा आलेला आहे तर संगणकाचे दुष्परिणाम यावर देखील कॉमनली प्रश्न विचारलेला आहे, जे तुम्हाला एक कॉमन सेन्सनं सोडवता येते. ही एक गोष्ट लक्षात घ्या. आता ह्याचा प्रभावी वापर कसा करायचा आहे ते आपल्यावर डिपेंड आहे. ओके. आता सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर किती चांगल्या पद्धतीने आपण करणार आहोत. ओके. इंटेलिजन्स याचा वापर कशा प्रकारे आपण करणार आहोत ते सगळं आपल्यावर डिपेंड आहे. नुकतंच एक करंट अफेअर्सच्या संदर्भात जर माहिती ठेवायचं, AI समिट ती झाली नवी दिल्ली या ठिकाणी. ओके. नवी दिल्ली या ठिकाणी झालेली ही देखील एक टू द पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे भाग जे आहेत ते कोणकोणते आहेत हे लक्षात ठेवा आणि त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. ALU
अरिथमॅटिक लॉजिक युनिट यावर प्रश्न आलेला आहे. CU कंट्रोल युनिट याचा काही विस्तारित रूप विचारलं नाही, परंतु कंट्रोल युनिटचं जे आहे फंक्शन मात्र विचारलेला आहे. मेमरी युनिट याचं देखील फंक्शन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ह्या 3 वर्षामध्ये तर कुठला प्रश्न यावर आलेला नाही. PYQच्या सिरीजमध्ये मी चांगल्या पद्धतीनं तिथं प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून सांगेलच. ओके, पण शिकवत असताना आपण वाचण्यापेक्षा काय महत्त्वाचं वाचलं पाहिजे, काय लक्ष दिलं पाहिजे हे PYQ मार्फतच समजत असतं. ALUबद्दल आता तुम्हाला सांगून देतो. एकतर विस्तारित रूप लक्षात ठेवायचे आहे, अरिथमॅटिक लॉजिक युनिट. ओके, आणि म्हणजे अंकगणित लॉजिक युनिट. मराठीची काही गरज नाही, मराठीत असं विचारलं जात नाही, इंग्रजीत विचारलं जातं. सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमधील अरिथमेटिक लॉजिक युनिट ALUचे प्राथमिक कार्य हे गणितीय आणि तार्किक ऑपरेशन्स करणे म्हणजे सर्व गणना व निर्णय घेण्याचे काम ALU करत असतं. आता हे तुम्हाला जे चित्र दिसलेलं आहे, लॉजिक क्रिया, तुलना, ग्रेटर दॅन, लेसर दॅन हे 2 चिन्ह तुम्हाला दिसतंय. इज इक्वल टू, ओके, अँड, ऑर, हे सगळ्या गोष्टी, नॉट, हे सगळ्या तुलना जी आहे ते ALU करत असतं. हे तुमच्या लक्षात आलं असेल अशी अपेक्षा मी करत असतो. आता ह्याच्या पुढे ALUवर कुठला प्रश्न डीपमध्ये विचारला आहे तर आपल्याला भेटलेला नाही. म्हणजे एवढं एक PPTवर जो आहे तुम्हाला दिसलेलं आहे तेच प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. पुढे आहे कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिटच्या संदर्भात बघा, CPU मधील सर्व क्रियांचे नियोजन व नियंत्रण हे कोण करत असतं असा प्रश्न आलेला आहे. तर अर्थात ते कंट्रोल युनिट करत असतं. मेमरी, ALU आणि इनपुट आउटपुट डिव्हाइसेस यांच्यातील डेटा किंवा माहिती डाटा प्रवाह नियंत्रित करते कोण करत असतं तर कंट्रोल युनिट. ओके, कोणते ऑपरेशन कधी करायचे हे देखील बारकाईनं अभ्यास करायचं काम करत असतं कंट्रोल युनिट करत असतं. आता आहे मेमरी युनिट किंवा रजिस्टर, स्मृती युनिट मराठीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो. परंतु संगणकाचा अभ्यास करताना तुम्हाला एक विनंती आहे, मराठीमध्ये शब्द आहेत ते थोडंसं जड जातील, परंतु इंग्लिशमध्ये जे आहे ते थोडं सोपे जातील. आणि पूर्णपणे शुद्ध मराठीत देखील प्रश्न विचारलेला नाही, पर्याय देखील नाही. म्हणजे सरळ इंग्रजीमध्येच आहे. त्यामुळं जास्तीत जास्त फ्लुएंटली इंग्रजीचा वापर ह्या संगणकाचा अभ्यास करताना तुमचा झाला पाहिजे. CPUमध्ये असलेली अतिशय जलद स्मृती म्हणजेच काय, मेमरी युनिट. आता याचा उपयोग काय, तात्पुरता डेटा, सूचना, इन्स्ट्रक्शन्स आणि निकाल किंवा रिझल्ट्स साठवून ठेवणे आहे. म्हणजे काय, ॲक्युम्युलेटर, इन्स्ट्रक्शन रजिस्टर, प्रोग्राम काउंटर, जनरल पर्पज रजिस्टर्स हे याचं जे आहे त्या मेमरी युनिटचे उदाहरणं आहेत. मेमरी युनिट्सवर प्रश्न आला आहे का तर हो, आलेला आहे. पुढे आहे प्रोग्राम काउंटर. प्रोग्राम काउंटर म्हणजे काय हे समजून घ्या किंवा त्याचा उद्देश काय हे बघा. CPUमध्ये प्रोग्राम कॉम्प्युटरचा जो आहे प्राथमिक उद्देश तो आहे अंमलात आणावयाच्या पुढील सूचनांचे ॲड्रेस ट्रॅक करणे. हे प्रोग्राम कंट्रोलचं काम आहे. प्रोग्राम काउंटर PC हे रजिस्टर CPUमध्ये असते आणि ते पुढील अंमलात आणावयाच्या सूचनेचा नेक्स्ट इन्स्ट्रक्शन मेमरी ॲड्रेस ठेवत असते. ओके, CPU प्रत्येक सूचना पूर्ण केल्यानंतर प्रोग्राम काउंटर आपोआप पुढील सूचनेकडे निर्देशित करत असते. तुम्हाला माहीत आहे आपला संगणक जे आहे ते पूर्णपणे ऑटोमेटेड आहे. त्यामुळं आपण ज्या ज्या सूचना देऊ किंवा ज्या ज्या गोष्टी सांगू त्या सगळ्या गोष्टी ते ऑटोमॅटिक करत असतं. आणि प्रोग्राम काउंटरचं उद्देश जे आहे, जे काही तुम्ही इन्स्ट्रक्शन देत आहे ओके, त्या आपोआप पुढील सूचनेकडे निर्देशित करण्याचं काम जे आहे ते प्रोग्राम काउंटरचं आहे. आता संगणकाचे एखादं जर काम करायचं असेल तर ते किती स्टेपमधून जात असतं तर ते 3 स्टेपमधून जात असतं. त्यामध्ये एक तर सर्वप्रथम तुम्ही इनपुट देणं, नंतर CPU प्रोसेस करत असतं आणि CPU प्रोसेस केल्यानंतर आउटपुट मिळत असतं. म्हणजेच 3 प्रक्रियेने जावं लागतं. म्हणजे काय, एक इनपुट डिव्हाइस, त्यानंतर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि आउटपुट डिव्हाइस असे 3 लागतात. इनपुट उपकरणे कोणकोणते आहेत, कीबोर्ड, माऊस हे सगळं जॉयस्टिक सांगितलेलं आहे.
आणि सेंट्रल प्रोसेसिंग युनिट तर ही प्रकरण पाहत आहोत. आणि आउटपुट डिव्हाइसेस तुम्हाला मॉनिटर, प्रिंटर, ओके, हे सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे. आणि हे प्रकरण दुसरं आपलं मागचं प्रकरण जे होतं ते याचवरच होतं. आता प्रोसेसरच्या बाबतीत म्हणाल, ज्यावेळेस तुम्ही एखादी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर घेण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस प्रोसेसर हा शब्द आपल्या वाचण्यामध्ये किंवा ऐकण्यामध्ये किंवा दुकानामध्ये दिसतं की प्रोसेसर काय याचं वगैरे. ओके, ज्याप्रमाणे मानवी शरीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवते त्याचप्रमाणे प्रोसेसर संगणकाच्या सर्व हालचाली जे आहेत त्यावर लक्ष ठेवत असतं. आता 8088 हा PC च्या युगातील पहिला मायक्रो प्रोसेसर आहे. पहिला प्रोसेसर 8088. यावर प्रश्न आलेला नाही, परंतु प्रोसेसरवर प्रश्न आलेला आहे. म्हणजे कन्सेप्ट म्हणजे काय बा नेमकं असं. प्रोसेसरला मायक्रो प्रोसेसर असेही म्हणतात कारण तो लहान भागाने अतिसूक्ष्म अशा इलेक्ट्रॉनिक्स भागांनी बनला आहे. त्यानंतर हा मदरबोर्डवरच्या सॉकेटवर बसवला जातो. सिलिकॉन लेयर्सने बनलेला असतो. ह्यामध्येच अरिथमॅटिक, लॉजिक युनिट व कंट्रोल युनिट आहे. आता इथं मला थोड्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत कारण तुम्ही वाचता पुढे जाता, परंतु थिअरी ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आपल्याकडे PYQ नसतं. आणि शिकवत असताना प्रत्येकजण काय असतं की ह्याच्यावर आले असं सांगतच नसतं. 3-4 गोष्टी मी क्लिअर करायच्या मला. एक तर कंट्रोल ठेवण्याचं काम जे आहे CPU आहे हे जाऊ दे संगणकाचं. म्हणजेच काय कंट्रोल, हे बघा, ज्याप्रमाणे मानवी शरीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवते त्याचप्रमाणे प्रोसेसर संगणकाच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवते. ओके, कंट्रोल, लक्ष ठेवणे. दुसरी गोष्ट जी आहे मदरबोर्डच्या सॉकेटवर, हे कुठं आहे मदरबोर्डच्या सॉकेटवर आहे. त्यानंतर ही जी आहे आता मी सांगणार आहे सिलिकॉन लेयर्सने ही बनलेलं आहे. हे जरा स्टार करायचे आहे. आणि हे जे पॉईंट्स आहेत कोणकोणते, ALU आणि CU, अरिथमॅटिक, लॉजिक युनिट आणि कंट्रोल युनिट, हे कुठं असते सिलिकॉन लेयर्सनी बनलेलं असलं. काय बनलेलं असते प्रोसेसर, आणि त्यामध्येच ALU आणि CU असतात. हे लक्षात ठेवायचे. पुढे प्रोसेसिंग करताना गरम होऊ नये याकरिता त्याच्यावर हीट सिंक व फॅन लावला जातो. ते आवाज येते कधी कधी लॅपटॉपवर PCवर काम केल्यावर, ते ह्याचाच आवाज असतं कारण ते गरम होऊ नये म्हणून. ओके, वर तुम्हाला जे दिसत आहेत आकडे 8088, त्यानंतर 80,286, 80,386, 80,486 आणि पेंटियम 4 P-खत, ठीक आहे, जे असेल ते. आता हे जे आहेत हे सगळे प्रोसेसर आहेत. खाली थिअरी वाचा तुम्ही. आणि कोणी डेव्हलप केलेलं आहे, इंटेल कंपनीने. ओके, आता या इंटेल कंपनीनं हे जे वर आकडेवारी दिलेली आहे ते तर केलं. त्यानंतर पेंटियम नावाची सिरीज देखील काढली आणि त्यात प्रोसेसरला त्याच्या स्पीडने नावे देण्यात आली. आता जेवढा जास्त स्पीड म्हणजे वाढत गेला ना, शेवटी पेंटियम 1, पेंटियम 2 आणि सध्या सर्वत्र संगणकामध्ये जास्त प्रमाणात वापरला जाणारा जो आहे तो पेंटियम 4 आहे. ओके, पुढे ज्यावेळेस पेंटियमची सुरुवात झाली त्यावेळेस त्याचा स्पीड हा 60 MHz होता. आता MHz म्हणजे मेगा हर्ट्ज. ओके, हे पण लक्षात ठेवा. आता 60 मेगाहर्ट्ज एवढा होता. आता 2 GHz पेक्षाही जास्त आहे. सध्या बघा ड्युओ कोर आणि ड्युअल कोर प्रोसेसर उपलब्ध आहेत. आणि याची वैशिष्ट्ये अशी आहेत की हे बाकीच्या प्रोसेसरपेक्षा जास्त स्पीडने काम करतात. आणि शेवटी ज्यावेळेस तुम्ही लॅपटॉप PC काही घेता त्यावेळेस प्रोसेसर हा शब्द वारंवार येतो, तोच असतो स्पीडच्या संदर्भातील. ओके, त्यानंतर 2 प्रोसेसर असल्याने एक खराब किंवा निकामी झाला त्यामुळे दुसऱ्या प्रोसेसरवर PC सुरू राहू शकतो.
पी सीमध्ये. ओके, ह्या गोष्टी तिथं अवेलेबल असतात, परंतु दोन्ही जर खराब झालं तर आपण यूज करू शकत नाही. आता सेलेरॉन प्रोसेस मायक्रो प्रोसेसर HMP2 सारखा आहे, पण यात कॅशे मेमरी कॅशे याचा उच्चार कॅशे आलेला आहे पर्यायामध्ये. कॅशे मेमरी कमी आहे, हा जलद आणि स्वस्त आहे. आता गिगाहर्ट्ज ते 3.8 गिगाहर्ट्ज पर्यंत हा उपलब्ध आहे. यावर प्रश्न आलेला आहे का या पॉईंटवर? नाही, परंतु एक्स्ट्रा माहिती म्हणून आपण ते दिलेलं आहे. आता काही पॉईंट्स जे आहेत पुढे येणारे त्यावर प्रत्येकावर प्रश्न आलेला आहे. को प्रोसेसर, मदरबोर्ड, त्यानंतर रँडम ॲक्सेस मेमरी यावर पण आलेलं आहे. तर रॅमवर तर भरपूर आले, ते तुमच्या वाचण्यात पण आलं असेल. को प्रोसेसर, गणित किंवा अवघड अशी उदाहरणे सोडवण्यास को प्रोसेसरमुळे मदत होत असते. सध्याच्या मायक्रो प्रोसेसरमध्ये बिल्ट इन मायक्रो को प्रोसेसर आहेत. आता संगणकाच्या इतर भागांची काही जी महत्त्वाची नावे आहेत जे सगळ्याच्या सगळ्या पॉईंटवर परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. मदरबोर्ड समजून घ्या. मदरबोर्ड हा संगणक जे आहे कॉम्प्युटरमधील मुख्य सर्किट बोर्ड असतो आणि इतर सर्व घटकांना एकत्रित जोडतो. यात CPU, रॅम आणि इतर महत्त्वाचे घटक देखील असतात. व्हिडिओ कार्ड हे उपकरण संगणकाच्या मदरबोर्डमध्ये बसवलेले असतं. आता प्रश्न तुम्हाला असा येऊ शकतो की व्हिडिओ कार्ड हा कुठे बसवलेला असतो किंवा खालीलपैकी कोणतं उपकरण हे संगणकाच्या मदरबोर्डमध्ये बसवलेलं असतं, ते पर्याय पाहून उत्तर लिहायचे आहे. तर ते तुम्हाला आहे व्हिडिओ कार्ड. ओके, त्यानंतर रँडम ॲक्सेस मेमरी, रॅम ही संगणकाची अल्पभूधारक मेमरी आहे. ओके, आणि सध्या संगणकाद्वारे वापरला जाणारा डाटा किंवा डेटा संग्रहित करण्याचे काम यामार्फतच केले जाते. हे अस्थिर आहे, लक्षात घ्या. अस्थिर शब्द रॅम संदर्भात नेहमी परीक्षेच्या बाबतीत विचारला जातो. स्थिर आणि अस्थिर रॅमच्या संदर्भात जर आलं तर स्थिर आणि अस्थिर हे शब्द तुम्हाला रॅम आणि रोमच्या संदर्भात वापरलं जातं. रॅमच्या बाबतीत जर आलं तर एकतर फुल फॉर्म विचारलेला आहे आणि रॅम ही स्थिर आहे का अस्थिर आहे, वोलाटाईल ऑर नॉन वोलाटाईल. ओके, अस्थिर आहे याचा अर्थ संगणक बंद केल्यावर त्याचा जो डेटा आहे, माहिती आहे, आपण गमावू शकतो. थोडक्यात रँडम ॲक्सेस मेमरी फुल फॉर्म लक्षात ठेवायचे. ही मेमरी अस्थिर, वोलाटाईल ओके असते, म्हणजे संगणक बंद केल्यावर त्यातील मजकूर नष्ट होतो. हे जे आता मी अंडरलाईन करत आहे रेड पेननं, ह्या पॉईंटला लक्षात देऊन वाचायचं आहे पुस्तकामध्ये बी किंवा आता व्हिडिओमध्ये पॉज करून तुम्ही लक्षात घ्यायचं आणि समजून घ्यायचं. नवीन विद्यार्थ्यासाठी मोस्टली हार्ड डिस्क ड्राईव्ह HDD किंवा सॉलिड स्टेट ड्राईव्ह. ओके, इथे SSDच्या जागी SSD पाहिजे. ओके, टायपिंग मिस्टेक लक्षात घ्या. SSD, HDD हार्ड डिस्क ड्राईव्ह आणि SSD तुम्हाला हे दोन्ही शब्द ऐकण्यात आलेला आहे. सॉलिड स्टेट ड्राईव्ह ही संगणकाची दीर्घकालीन मेमरी आहेत. दोन्हीवर प्रश्न आलेला आहे, परंतु प्रश्न असा आलेला नाही की HDD काय आहे. तुम्हाला ना असा प्रश्न विचारला की खालीलपैकी हे दीर्घकालीन मेमरी नाही असा प्रश्न विचारला होता. तर इतरचा विचार केला तर पर्यायामध्ये HDD होतं आणि SSD देखील होतं आणि एक जे होता जो रॅम असा पर्याय असेल, माझ्या मते आठवत नाही, परंतु ही दोन्ही पर्यायामध्ये तसा होता. म्हणजे तुम्हाला SSD आणि HDD काय आहेत हा आपल्या दृष्टीने जरी प्रश्न आला तर ते आहेत दीर्घकालीन मेमरी, अल्पकालीन नाही. आपण बघा, एकदा तुम्ही समजून घ्या, कमी अभ्यास करा परंतु चांगलं करा. ओके, म्हणजे पुन्हा पुन्हा वाचायची गरज पडत नाही. बरेच विद्यार्थी पार्ट टाईम देखील अभ्यास करत असतात. त्यानंतर आहे पॉईंट जे आहे, सध्या संगणकाद्वारे वापरला जात नसलेला डेटा संग्रहित करतो. हे अस्थिर आहे, त्याचा अर्थ संगणक बंद असतानाही तो त्याचा डेटा राखून ठेवतो. हे एक लक्षात ठेवायचं. जसं रॅममध्ये याच्या उलट होत असतं, संगणक बंद तर तुमचा डेटा गायब. पॉवर सप्लाय युनिट यावर प्रश्न आलेला आहे. ओके, PSU ऑल आउटलेटमधून अल्टरनेटिंग करंट विजेची डायरेक्ट करंट विजेमध्ये रूपांतर करते, जे संगणकाच्या घटकाद्वारे वापरले जाते. साधा प्रश्न आहे, पॉवर याच्यावर चुकणार नाही. ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट GPU फुल फॉर्म विचारलेला आहे.
जीपी युक्त डेटावर प्रक्रिया करण्यासाठी आणि मॉनिटरवर प्रतिमा प्रस्तुत करण्यासाठी हे जीपीयू जबाबदार असते. तसंच गेमिंग आणि इतर ग्राफिक्स केंद्र आणि प्रयोगासाठी याचा वापर केला जातो जीपीयू. साऊंड कार्ड दोन्ही प्रक्रिया करण्यासाठी आणि आउटपुट देण्यासाठी जबाबदार असते. हे संगणकाला संगीत असो की व्हिडिओ असो की इतर ऑडिओ सामग्री प्ले करण्यासाठी अनुमती देत असते. आता कृपया तुम्हाला एक सांगतो, एकतर विजयपथ पब्लिकेशनचं संगणकाचं पुस्तक आहे, ते तुम्ही घेऊ शकता. कदाचित न्यायालयीन भरती या नावाने तुम्हाला ते मिळेल किंवा सेपरेट जर आलं तर येईल, कारण ॲज रायटर म्हणून मी स्वतःच ते पब्लिश करणार आहे संगणकाचा. पहिली आवृत्ती आलेली आहे न्यायालयीन भरतीसाठी, ते तुम्ही घेऊ शकता. हे सगळं डाटा त्याच्यामध्ये, लेक्चर ते त्याच्यावर आपण बेस बनवलेला आहे. आणि संगणकाचा कोर्स जर मी सुरू केला तर टर्निंग पॉईंट्स ॲपवर करणार आहे, परंतु संगणकाच्या लेक्चरसाठी तुम्ही कृपया करून तो कोर्स जॉईन करायचा आहे नाही, करू नका. टेस्ट जे आहेत, टेस्ट सगळ्यात बेस्ट असतात आणि त्या बेस्ट जर तुम्ही बेस्ट देणार असाल तरच पोस्ट निघत असते. म्हणून जर संगणकाचा कोर्स जर मी सुरू केला तर कृपया 49च्या जवळपास जी प्राईस राहील, जॉईन केलं तर सगळ्यात बेस्ट राहील. 1 वर्षाच्या आत पोस्ट काढायसाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करा. आता पुढचा जो पॉईंट आहे, नेटवर्क इंटरफेस कार्ड. नेटवर्क इंटरफेस कार्ड अर्थात NIC संगणकाला इंटरनेटसारखे नेटवर्कचे कनेक्ट करण्याची परवानगी देते. ही संगणकाला नेटवर्कवरील इतर संगणकासह डेटा आणि संसाधने सामायिक करण्यास मदत करत असते. आता ऑप्टिकल ड्राईव्ह जे आहे संगणकाला CD आणि DVD यासारख्या ऑप्टिकल डिस्कवर डेटा वाचण्यास किंवा लिहिण्यासाठी परवानगी देत असते. आता ह्याचा जास्त वापर होत नाही. ओके. केस किंवा कॅसे वापर, आता तुम्ही उच्चार कसा करता त्यावर डिपेंड आहे. कॅसे किंवा केस म्हणजे कॉम्प्युटरचे सर्व घटक असलेले इनक्लोजर. ही सर्व घटकांची नुकसान होण्यापासून संरक्षण करते आणि घटक थंड ठेवण्यासाठी वायू विजन प्रदान करत असते. ओके. केस कवर म्हणा, काय म्हणा. अशा प्रकारे आपले CPUचे जे पार्ट आहेत ते देखील पाहिलेलं आहे. यावर प्रश्न आलेला नाही. परंतु ऑप्टिकल ड्राईव्ह, NIC, मदरबोर्ड यावर प्रश्न आहे, यावर प्रश्न आहे, यावर प्रश्न आहे, यावर आहे. परंतु यावर वेगळ्या पद्धतीने विचारलं. हे मी सांगितलं की पर्यायामध्ये जे होते ते पर्यायामध्ये होते HDD आणि SDD. ओके. सर्वाधिक वेळेस विचारलेला आहे प्राथमिक कार्य काय आहे CPUचं, आणि CPUचं फुल फॉर्म विचारलेलं आहे, आणि ALUचं फंक्शन काय आहे, ALUचं फुल फॉर्म काय आहे. ओके. जनरली CPUचं जे फंक्शन आहे संगणकाचा मेंदू वगैरे अशा स्पीडनं विचारलेला आहे आणि अशा प्रकारे आहे. ह्या 2-3 वर्षामध्ये अंगणवाडी मुख्य सेविकेमध्ये 10 मार्क होतं. न्यायालय भरतीमध्ये 10 प्रश्न येणार आहेत, म्हणजे दिले स्पष्ट. तलाठीमध्ये देखील नसलं तरी GK मध्ये प्रत्येक वेळेस 2-3 प्रश्न मागच्या वेळेस होते. बघा, थोडंसं जास्त व्हिडिओला वेळ लागला, परंतु काही अडचण असेल तर कृपया करून हा जो आहे तो संपर्क क्रमांक आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. व्यवस्थित लिहून देतो. 89 99 56 13 13 व्हॉट्सअप करा. काय असेल तर आपण डाऊट क्लिअर करू. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.